सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मरीन ड्राईव्हवरती पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। थोड्याच वेळापूर्वी सूर्यास्ताला जो आहे तो निरोप सर्वांनी दिलेला आहे आणि या ठिकाणी सर्व पर्यटक जे आहे ते मरीन ड्राईव्हमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळतात। खरं तर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्व समुद्र किनारे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते आणि अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालीत। रात्री खरं तर नवीन वर्षाचं स्वागत कशा पद्धतीने नागरिक करणार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काका, तुम्ही कुठून आलेला आहात, काय सांगाल त्याबद्दल? आम्ही पुण्यातून आलो। नवीन वर्षाचे काय संकल्प आहेत, कसं स्वागत केलं जाणार आहे नवीन वर्षाचं? नवीन वर्षाचं स्वागत आम्ही आनंदाने करणार आहे, म्हणून मरीन ड्राईव्हला आम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेलो आहे आणि मागचं वर्ष आता पूर्ण संपण्यात नवीन वर्षाला सुरुवात करणार आहोत। पुण्यामधून मुंबईला आलेला आहात? पुण्यामधून मुंबईला आलेलो आहोत। मुंबईचं गर्दी असेल काय असेल, कसं दिवसभरात आज कसं काय काय अनुभवलं? नाही, छान वाटलं मुंबईला, पण असं काही वेगळं काय असं वाटलं नाही, कारण आम्ही ऑलमोस्ट पुण्यातच राहतो। पुण्यामध्ये पण आहेच भरपूर गर्दी वगैरे, पण छान वाटलं मुंबईला आल्यानंतर। एक नवीन वर्षाची सुरुवात करताना मुंबईमध्ये नवीन वर्षाला अलविदा करण्यासाठी आलो, ते आनंद वाटतो। तर तू कुठून आलेला आहेस काय? मी पुण्यातूनच आलेलो आहे आणि इथे आम्ही सकाळी आलो आहे आणि जस्ट वॉन्टेड टू सेलिब्रेट न्यू इयर। पाहिला की मुंबईमध्ये कसं सेलिब्रेशन करतात, आता दरवर्षी आम्ही पुण्याला सेलिब्रेशन करतोच, पण इथली थोडीशी एनर्जी वेगळी आहे। पुण्याचं कल्चर वेगळं आहे न्यू इयर सेलिब्रेशन करण्याचं, मुंबईचं सेलिब्रेशन करण्याचं पद्धत वेगळी आहे, तर ती थोडीशी अनुभवायला आलेलो होतो। वेगळं साधर्म्य काय वाटलं दोन शहरांमध्ये? पुणे पण मोठं शहर आहे, मुंबई पण मोठं शहर आहे, समुद्र विशेषतः मुंबईमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला, कसा तो अनुभवला समुद्र? आणि सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही आला होता? हो, सूर्यास्ताच्या वेळी आलो होतो एक या वर्षाची सांगता करण्यासाठी आणि छान वाटते की इतकी लोक रस्त्यावर येऊन ते सेलिब्रेशन करतायत, ते सहसा पुण्यात होत नाही। पुण्यात लोक घरी करतात किंवा आपल्या सोसायटीमध्ये करतात किंवा पबमध्ये किंवा बारमध्ये जाऊन करतात। इथं सार्वजनिक ठिकाणी येऊन सेलिब्रेशन करणं हे थोडंसं नवीन आहे आमच्यासाठी, तर तेच थोडंसं एन्जॉय करतो आम्ही। 1-2 तास इथे बसलो आहे आणि वी आर जस्ट ऑब्झर्विंग की कसं लोक येत आहेत, काय त्यांच्या भावना आहेत वगैरे वगैरे, ते त्याचं डिस्कशन चालू आहे। नवीन वर्ष म्हटलं की संकल्प येतात, नवीन वर्षाचे काय संकल्प? वजन कमी करण्याचा संकल्प आहे। तुमचे काय नवीन वर्षाचे संकल्प आहेत? तुम्ही कुठून आले? मी पण पुण्यातूनच आलेले आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात आम्ही यावर्षी सिद्धिविनायकाच्या दर्शनाने करण्याची इच्छा आहे आमची। आणि नवीन वर्षाची सांगता म्हणजे न्यू प्रोजेक्टवर काम करायचे आणि नवीन अजून मेहनत घ्यायची आहे, आपला जे काही जॉब चालू आहे त्याच्याबद्दल। पूर्ण कुटुंबासहित पुण्यावरून आले? हो, कुटुंबासहित आम्ही पुण्याहून आलेलो आहोत आणि मुंबईचं जे कसं आहे न्यू इयरचं सेलिब्रेशन ते पाहण्यासाठी आता आम्ही गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहे, तिथे सेलिब्रेशन कसं असतं ते पाहणार आहे। अखेरचा सूर्यास्त पाहण्याची सर्वांची इच्छा असते, तुम्ही सूर्यास्त पाहिलेला आहात, पण 12 वाजता कसं तुमचं सेलिब्रेशन असणार आहे विशेषतः मुंबईमध्ये? पुण्यावरून मुंबईला आल्यात, विशेषतः कसं सेलिब्रेशन असतं? तेच आता आम्ही गेटवे ऑफ इंडियाला जाऊन पाहणार आहे कसं तिथे सेलिब्रेशन असतं। पुण्यात तर आम्ही दरवर्षी पाहतो, पण आता यावेळी मुंबईचं पाहणार आहे। तू काय सांगशील, तू कुठून आलेले आहेस, काय सेलिब्रेशनचा पुढे कशा पद्धतीने असेल तुझं सेलिब्रेशन? नवीन वर्षाचं स्वागत कसं करणार आहे? अभी तो हम लोग इधर आए, बट हम लोग इधर ही रहते हैं, तो हम लोग अभी इधर आए हैं, तो अभी कल मंदिर जाएंगे और सेलिब्रेशन तो यही है, पेरेंट्स के साथ टाइम बिताना है, और क्योंकि टाइम मिलता नहीं है कॉलेज की वजह से, तो ये। नया साल में क्या करने का है वो, उसका कुछ सोचा है? नया साल में वही करना है, फिटनेस पे ध्यान देना है, बिकॉज आई एम एन एथलीट, तो यही है। आपको मराठी हिंदी आती है? क्या नया साल कल से शुरू हो रहा है, अभी मरीन ड्राइव पे आया है, क्या लगता है तेरे को, क्या बताए? क्या अपना नया साल कैसे स्टार्ट करोगे? अच्छे पढ़ाई से कैसे? पढ़ाई से और खेल से। थोड़ा जोर से बोलो। पढ़ाई से, खेल से। आप क्या बताएंगे, क्या नया साल शुरू होने वाला है, नया साल शुरू होने से पहले आप 2 घंटे से इधर मरीन ड्राइव पे एंजॉय कर रहे हैं, क्या बताएंगे रात में क्या कैसा सेलिब्रेशन रहेगा नया साल का? कुछ नहीं, इस बार तो कहीं हिल स्टेशन जा नहीं पाए, तो यहाँ आने से थोड़ा पीस मिलता है, थोड़ा मन को शांति मिल जाती है। और नए साल में तो अभी मेरा तो करियर का, बस करियर के ही बारे में सब कुछ करना है। मतलब मैं एक एक्टर हूँ, तो भी स्ट्रगलिंग पीरियड मेरा चल ही रहा है, बस उसी में करना है मुझे। रिजोल्यूशन क्या रहेगा नया साल का? नया साल आएगा तो कुछ तो करने का उम्मीद रहती है। 2024 तो जा रहा है, 25 कल से शुरू हो रहा है, रिजोल्यूशन आपका क्या रहेगा नया साल में?
यही रहेगा कि जो मैं पिछले साल नहीं कर पाई वो इस साल कर लूँगी मैं, यही संकल्प रहेगा मेरा। आप नए साल का स्वागत कैसे करने वाले हैं? अपने करियर पे ध्यान दे के और जो चीज़ें मेरे से नहीं हो पाई थी लास्ट ईयर उस पर और ज़्यादा ध्यान दे के इम्प्रूव करना है। तुम्ही काय सांगाल, नवीन वर्षाचं स्वागत कशा पद्धतीने करताय? कारण मरीन ड्राईव्हवरती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, लोकांची गर्दी आहे, नवीन वर्षाचा नवीन उत्साह आहे, आत्ताच सूर्यास्ताला निरोप दिलेला आहे, तुमचं काय म्हणणं? आम्ही आत्ता 2024मध्ये आमचं लग्न झालं आणि 2025मध्ये आम्ही खूप सारं फिरणार, खूप सारं एन्जॉय करणार आणि सर्वांना असं सांगाल की नवीन वर्षात सर्वांनी आनंदी राहा आणि सर्वांनी आपलं आरोग्य जपा। कुठून आलेला तुम्ही? आम्ही अहमदनगरचे, आम्ही इथं तसं जॉबला आहेत आम्ही आणि आज सनसेट पाहण्यासाठी इथं मरीन ड्राईव्हला आलो होतो। नवीन वर्षाच्या स्वागताची कशी तयारी आहे मग त्यावर? नवीन वर्षामध्ये जास्तीत जास्त फिरायचं आणि मस्त एन्जॉय करायचं एवढंच। नवीन वर्षाची स्वागताची तयारी, रात्री 12 वाजता फटाके असतील किंवा मरीन ड्राईव्ह फिरणं असेल किंवा गेट ऑफ इंडिया फिरणं असेल, ती तयारी कशा पद्धतीने? हो, ते खूप सारे फटाके फोडणार आम्ही आणि केक कापून हवेत फुगे सोडणार। नक्कीच आपण पाहतोय की मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची खरं तर गर्दी पाहायला मिळते। पुणे, अहमदनगर तसेच मुंबईतील आजूबाजूच्या परिसरातील पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपल्या नवीन वर्षाचे संकल्प काय आहेत, त्यासोबतच नवीन वर्षाचं आम्ही स्वागत कशा पद्धतीने करणार आहे याची सविस्तर माहिती जी आहे या पर्यटकांनी आपल्याला दिलेली आहे। कॅमेरामन हरिनेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।